टिंबकटू, आता वीरचं वाचणं कठीण आहे. तो नेहमी मी तयार केलेल्या रोबोट्सना हरवतो कारण त्याच्याकडे वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये लढण्यासाठी वेगवेगळे सूट्स आहेत, वेगवेगळी शस्त्र आहेत ज्यांना तो फक्त कमांड करून काढतो. पण जर आवाजच नसेल तर तो कमांड कसं करेल? हा, पण बॉस, त्याचा आवाज नेमका कुठं जाणार आहे? हे बघ, हे माझं थ्रोट जॅमिंग डिव्हाइस आहे. हे हवेत उडत जाईल आणि त्याच्या घशात जाऊन त्याचा घसा जॅम करेल. मग तो कुठल्याही प्रकारची कमांड नाही देऊ शकणार आणि एका साधारण रोबोट सारखा होऊन जाईल. मग माझा मॅग्नेटो त्याला जाऊन संपवून टाकेल. हा बॉस, इथं द्या, बघू तरी हे चालतं की नाही ते. बॉस बॉस, वा वा, कमाल आहे बॉस. तुमचा घसा तर जामच झाला ना. बॉस बॉस, मला समजलं बॉस, मला समजलं. तुम्हाला हवंय की मी असंच तुम्हाला उड्या मारून मारून मारलं तर तुमच्या घशातून पण तो रोबोट निघून जाईल. निघाला बॉस, तो थ्रोट जॅमिंग डिव्हाइस निघाला बॉस. तू मला कानाखाली मारलीस, माझ्यावर उड्या मारून मारून मारलास. आय एम मॅड 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 मॅड. नाही बॉस, तुम्ही जे सांगितलं तेच तर मी केलं ना बॉस. वीर, हा घे. हा केक मी तुझ्यासाठी बनवला आहे. हा खा आणि मग खेळायला जा. इमलीला पण दे. थँक्यू आजोबा, तुम्ही माझी किती काळजी घेता. जर आजोबा माझी पण एवढी काळजी घेत असते, तुझ्यासाठी केक आणि माझ्यासाठी काय? आणि तुझ्यासाठी हे आहे. ओ थँक्यू आजोबा, तुम्ही आमच्या सगळ्यांची किती काळजी घेता. यू आर द बेस्ट आजोबा इन द वर्ल्ड. हाय एमली. हाय. हे घे, आजोबांनी केक बनवलाय. हा चल गार्डन मध्ये बसून खाऊया.